पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना कुठलाही पक्ष फुटल्यानंतर दुसऱ्या पक्षाचं अस्तित्व तुम्हाला सेपरेट निर्माण करता येत नाही। तुम्हाला संबंधित सक्तीचे आमदार म्हणजे संख्येचे आमदार कायद्याच्या कक्षेत जर बसत असतील तर त्यांना पक्षात विलीन करा अशी भूमिका असताना सेपरेट पक्षाचं अस्तित्व मान्य केलं। अरे ज्या बापाने पोराला जन्म दिला त्या बापाच्या हातातनं पोरगा काढून घेऊन तुम्ही दुसऱ्याच्या मांडीवर बसवलं, हे इलेक्शन कमिशनने काम केलं। आणि मी कालच सांगितलं या कटाला सुरुवात कधी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता। त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं निवडणूक आयोगाची स्थापना करताना जी सिलेक्शन कमिटी असेल, जे निवडणूक आयोग अध्यक्ष म्हणजे निवडणूक आयुक्त असेल त्या आयुक्ताची निवड करताना मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधान, एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांची कमिटी असावी। ह्यांनी लोकसभेत तो कायदा नेला आणि त्याच्यातनं मुख्य न्यायाधीशांना बाहेर काढलं। मुख्य न्यायाधीश असते तर ती निपक्षपातीपणाने काम करून चांगला निवडणूक आयुक्त आला असता। यांनी त्यांना बाहेर काढलं आणि एक कॅबिनेट मिनिस्टर आतमध्ये आणला, म्हणजे 2 बीजेपीचे लोक आणि विरोधी पक्ष नेता 2:1 वरती त्यांनी आपले निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातनं राजीव पहिले इलेक्शन कमिशन झाले। आणि तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची प्रक्रिया असो, हे सगळे निवडणूक घोटाळे असो, हे सगळे राजीव यांच्या काळात झाले, ज्यांची नेमणूक ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेण्यात आली। म्हणजे ह्या कटाची सुरुवात ही तेव्हा सुरू झाली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बदलण्यात आले।